पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्यामुळे 7 गावातील कोरडवाहू शेतीला मिळाले जीवदान। पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून म्हैसाळ पाटबंधारे विभागाच्या उपसा सिंचन योजनेच्या पाण्यापासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना शेतीचे पाणी मिळावे या दृष्टिकोनातून गेल्या वर्षी नामदार सुरेशभाऊ खाडे यांनी जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विनंती केली होती। त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतीसाठी शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी तात्काळ पाईपलाईनच्या कामाला मंजुरी दिली आणि हे काम प्रगतीपथावर असून भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि महाराष्ट्र रोजगार हमी योजना महामंडळ समितीचे मिरज अध्यक्ष धनंजय कुलकर्णी यांनी त्या कामाची पाहणी केली। यावेळी म्हैसाळ पाटबंधारे विभाग DY2 या लाईन पासून वंचित असणाऱ्या नरवाड, गायरानवाडी, म्हैसाळ, विजयनगर, बेडग, वड्डी या भागातील शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठीच्या पाईपलाईनचे काम सुरू झाले असून यामुळे अनेक वर्ष पाण्यामुळे लागवडीपासून वंचित असणारे शेकडो एकर जमीन लागवडीसाठी येणार आहे। यामुळे शेतकऱ्यांनी अत्यंत आनंद व्यक्त केला असून या शेतकऱ्यांसाठी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे हे जलदूत ठरले आहेत अशी भावना धनंजय कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे। यावेळी कामाची पाहणी करत असताना नेमिनाथ चौडाज, ऋषभ चौगुले, सुधीर पाटील, रमेश पाटील, सुभाष इंगमिरे, सागर खंबे पाटील, वैभव संगलगे, विशाल खंबे पाटील यांच्यासह स्थानिक शेतकरी उपस्थित होते। साल 23 जानेवारी पासून असा उन्हाळा पडला होता, कडक उन्हाळा पडला होता आणि त्या कडक उन्हामध्ये आता ही जनावरं आणि ही आमची पिकं सगळ्यांच्या असणाऱ्या बागा ह्या जगतात की नाहीये आणि शेतकऱ्यांचं काय हाल होणार आहे हे आमच्या डोळ्यासमोर दिसलं। कारण असा बाथचा दुष्काळही आम्ही बघितला डोळ्यांनी, तसा दुष्काळाची झळ इथे लागू नये ह्यासाठी आम्ही जानेवारी 23 साली आम्ही म्हैसाची पंप चालू केली। मी अभिमानाने सांगेन, ज्यावेळी मी पालकमंत्री झालो त्यावेळेला हे पंप मी चालू केले आणि आज तागायत म्हैसाची स्कीम ही चालू आहे। शेतकऱ्याकडून निश्चितच अभिनंदन होते की भाऊ आम्हाला तुम्ही दुष्काळाची झळ जाणून दिलीच नाहीये, एवढं पाणी आम्हाला दिलं, एवढं पाणी दिलं, आम्ही आमच्या बागा, आमची जनावरं, आम्ही सगळे जगलो इथं। ह्याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट काय असणार आहे। ह्याचबरोबर काही शेतकऱ्यांची मागणी होती की भाऊ आम्ही धडक योजनेमध्ये आहोत। धडक योजना ही किती अगोदर सालची 57 सालची असेल, कधी असेल धडक योजना असेल, ती शासनाची त्या कारखान्यांनी घेतली, वसंतदादा कारखान्यांनी। ती धडक योजना किती वर्षाला बंद पडली, पायपा कुठे आहेत काय माहित नाही, काय माहित नाही। पण ज्या वेळेला ही धडक योजनेची आमची 7 गावं म्हैसाळमध्ये घेण्याची अडचण ती होती की आम्हाला कारखान्याची एनओसी पाहिजे होती। आम्ही कितीतरी वेळा कारखान्याच्या चेअरमनना आम्ही विनंती केली की आम्हाला एनओसी द्या, एनओसी द्या, एनओसी द्या। मी पत्र पण व्यवहार केला तरी आम्हाला एनओसी मिळाली नाही। हे राजकारण झालं, शेतकऱ्यांबरोबर हे राजकारण केलं जातं। शेवटी मी कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर आम्ही कॅबिनेटमध्ये हा विषय मांडला आणि विषय मांडल्यानंतर आम्ही सांगितलं साहेब हे कारखाना राहू द्या, आपले शासन निर्णय करा आणि धडक योजना ही म्हैसाळमध्ये, ही धडक योजनेची 7 गावं ही म्हैसाळमध्ये आपण ऍड करून घ्या। कॅबिनेटने निर्णय दिला, ऑर्डर निघाल्या, सर्वे झाला आणि आता आनंदाची गोष्ट आहे की आता कामं चालू झाली। मी शेतकऱ्यांना एक आश्वासन देतो की पुढलं आवर्तन जेव्हा चालू होईल त्यावेळी 7 गावांना ह्या सगळ्या स्कीममधून पाणी त्या 7 गावांना त्या शेतीला आपण देऊ, एवढं मी आपल्याला त्यांना आश्वासन देतो। आणि निश्चितच आमचे प्रयत्न चालले आहेत, आता कामं चालू झालेली आहेत, सर्वे चालू झालेले आहेत, त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना 7 गाव शेतकऱ्यांना आधार मिळेल। म्हैसाळ आणि म्हैसाळ पंचकृषीतील ज्या पडीक जमिनी आहेत त्या जमिनी लागवडीखाली यावे या दृष्टिकोनातून सुरेश भाऊंनी तिथं पाण्याची पाईपलाईन पाटबंधारा योजनेतून करावी यासंबंधीची मागणी आपण केलेली होती आणि सुरेश भाऊंनी त्या मागणीचा पाठपुरावा करून फडणवीस साहेबांच्याकडून त्यासाठी निधी उपलब्ध करून ते काम आता प्रत्यक्षात सुरू झालेलं आहे। या माध्यमातून इतकं चांगलं काम सुरेश भाऊंच्या माध्यमातून घडते की गेल्या शतक वर्ष ज्या जमिनी पडीक पडलेल्या होत्या, ज्या जमिनीमधून कुसळी सुद्धा उगवत नव्हती, अशा जमिनीला पाटबंधारे सिंचन योजना म्हैसाळमधून DY2 या गेटमधून जवळजवळ म्हैसाळ, नरवाड, बेडग, विजयनगर, वड्डी या गावाला पाईपलाईन करण्याची योजना सुरू झालेली आहे। या योजनेतून शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी जाणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या ज्या पडीक जमिनी आहेत ती पिकाऊ होणार आहेत आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये सुजलाम सुफलाम अशी समृद्धी आणण्याचं काम सुरेश भाऊंच्या माध्यमातून केलं।